मोहोळ विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची झाली तोबा गर्दी। पाहूया कोण कोण आहेत इच्छुक उमेदवार। राजू खरे, रमेश कदम, संजय क्षीरसागर, अभिजित ढोबळे, पवनकुमार गायकवाड। विद्यमान आमदार यशवंत माने यांची तर उमेदवारी जाहीरच झाली आहे। मोहोळ विधानसभा राखीव मतदारसंघातील इच्छुक उमेदवार आतापासूनच तयारीला लागलेत। या इच्छुक उमेदवारांनी कार्यकर्त्यांद्वारे छुपा प्रचारही सुरू केलाय। या विधानसभेच्या निवडणूक रिंगणात प्रस्थापितांसमोर तगडे आव्हान असणार आहे। भावी उमेदवार म्हणून उद्योजक राजाभाऊ खरे यांच्या नावाची चर्चा प्रत्येक गावांमधून ऐकायला मिळते। तर माजी मंत्री लक्ष्मणरावजी ढोबळे यांचे चिरंजीव अभिजित ढोबळे हे सुद्धा कामाला लागलेत। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांच्या गटाकडून संजय अण्णा क्षीरसागर, माजी आमदार रमेश कदम व ॲडव्होकेट पवनकुमार गायकवाड हे सुद्धा तयारीत असल्याचं दिसून येत आहे। विद्यमान आमदार यशवंत माने यांची उमेदवारी ही माजी आमदार राजन पाटील यांनी जाहीर केली। मोहोळ विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो। या मतदारसंघावर आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील यांचीच एक हाती सत्ता राहिली। हा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर ते ज्या उमेदवारास पाठिंबा देतील तो उमेदवार निवडून आलेला आहे। मात्र येणारी 2024 ची निवडणूक ही राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडीमुळे प्रस्थापितांसाठी सोपी राहिलेली नसून मागील 2 वर्षांपासून उद्योजक राजाभाऊ खरे यांच्या मतदारसंघातील कामाचा स्वखर्चातून सरकारी मदतीची किंवा निधीची वाट न पाहता झंझावत विरोधकांना आत्मपरीक्षण करावयास लावणारा ठरतोय। राज्यात झालेल्या सत्ता बदलानंतर आता सगळी राजकीय समीकरणं बदलून गेली आहेत। त्यामुळेच एका मतदारसंघात अनेक उमेदवार निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचं दिसून येत आहे। अशातच आता मोहोळ विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तयारी सुरू केल्याचं दिसतंय। लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणूक देखील महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी निवडणूक अटळ आहे। यातच जे विद्यमान आमदार आहेत ते देखील त्या जागा त्यांनाच मिळणार असं ठरवण्यात आलं असलं तरी युतीत असलेल्या सर्वच इच्छुक उमेदवारांनी विधानसभेची तयारी सुरू केली। त्यासाठी मतदारसंघात बैठकांचं सत्र सुरू झालं आहे। ते आपल्याला पाहायला सुद्धा मिळत आहे।